सो हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे डिप्रेशन म्हणजे काय. डिप्रेशन म्हणजे बेसिकली ज्यामध्ये आपल्याला काहीच करू वाटत नाही, नुसतं बसून राहावं वाटतं, उठूच वाटत नाही जाग्यावरून, कोणाशी बोलायचं मन होत नाही, सगळ्या गोष्टी इरिटेट करत असतात. आजूबाजूला जे चाललं आहे त्या सगळ्यांमधून असं खूप इरिटेशन्स होत असते. का चाललं आहे, मला का बोलता येते, माझ्यासोबत असं का घडतं आहे, तसं का घडतं आहे, मला कोणी समजून नाही घेत आहे, किंवा काही बोलण्याची इच्छाही होत नाही कोणासोबत. 4-4 दिवस अंघोळ न करणं, एक आठवडा अंघोळ न करणं, कुणाशी नाही बोलणं, बाहेर न जाणं, रूममध्येच राहणं, अंथरूण न सोडणं, किंवा ऑलवेज अपसेट राहणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या डिप्रेशनच्या कॉजेस आहेत. म्हणजे डिप्रेशनचे लक्षणे आहेत म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीतून डिप्रेशन होण्यामागचे सगळ्यात मोठे रिझन म्हणतं, सगळ्यात मोठं रिझन हेच आहे की आपल्या तर इंडियामध्ये जर विचार केला, एक तर फॅमिली प्रॉब्लेम्स, ते पण आपण एवढे स्ट्रॉंग आहोत की आपण हँडल करतो. पण सगळ्यात मोठी गोष्ट अडल्ट्समध्ये असणारी ब्रेकअप, देन करिअर. ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला एवढं डीप फोर्स करतो, प्रेशराईज करतो, आणि म्हणजे विचारांनी प्रेशराईज करतो ॲक्च्युली, बाकीच्या सगळ्या गोष्टींनी नाही करत. कारण की विचारच आपल्याला येत असतात की मग माझं कसं होईल, मग माझं काय होईल. अरे कसं होईल आणि काय होईल ह्यापेक्षा ना, जे झाले ते झाले, ह्याच्यातून मला अजून काय करता येईल हा विचार करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही ते कराल ना, त्यावेळेला तुम्हाला डिप्रेशन थोडं पण नाही जाणवणार. डिप्रेशन काय तुम्हाला काहीच नाही जाणवणार. स्वतःला एनकरेज करत राहावा प्रत्येक मुमेंटला, नाहीतर माझं कसं होईल, काही होत नाही आहे, सगळं व्यवस्थित होतं आहे.